एक नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलभाई या ठिकाणी केलेलं आहे। फक्त एकमेव आहेत आमच्या अब्दुलभाई जे जुने शिवसैनिकांसाठी व जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्या स्मरणार्थासाठी कार्य करतात। त्यांच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने अब्दुलभाई आणि अंबरनाथ नगर परिषदचे मी खूप आभार मानतो आणि अंबरनाथमध्ये एक चांगलं वातावरण राहावं, नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढ्याला एक नवीन संस्कार घडावे की आपली सेहत म्हणा किंवा आपले शरीर म्हणा शरीरसृष्टी एक व्यायाम करण्याचा एक संदेश या माध्यमातून अब्दुलभाई आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एक अंबरनाथकरांना संदेश दिलेला आहे। त्यामुळे अंबरनाथकर ज्यांनी एक्सेप्ट केलेला आहे नो बॉडी नो अंबरनाथ, जिसकी बॉडी है उसके साथ अंबरनाथ है। 20 साली आपण पहिल्यांदा कैलासवासी रमेश गोसावीच्या स्मरणार्थ आपण इथं स्पर्धा घेतली होती, महात्मा गांधीच्या ग्राउंडवरतीच घेतली होती। त्यावेळेला पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून स्पर्धक आले होते। यानंतर कोरोना झाला, कोरोनामध्ये 2-3 वर्ष गेले तर मी अरेंज करू शकलो नाही। यावर्षी पूर्ण डिव्हिजन आहे, कोकण डिव्हिजन पालघरपासून पूर्ण मालवणपर्यंतचे स्पर्धक आलेले जवळपास 150च्या वरती स्पर्धक आहे। याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका आहे ते आपले ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची आहे। यांच्यामार्फत सर्व हे अरेंजमेंट केले जातं। अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी यावेळेला माझ्या विनंतीला मान देऊन 9 लाख रुपये या स्पर्धेसाठी मंजूर केलेले आहे आणि याच्यावरती जे कॅश प्राईज आहे जवळपास 3 लाखाची प्राईज असते ती माझ्यातर्फे देण्यात येते। बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतं।